राज्यभरात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या रांगा। मुंबईमध्ये पहिल्यांदाच सिलेंडर मिळवण्यासाठी लांब रांगा, तर पुण्यामध्ये सुद्धा सिलेंडर मिळवताना ग्राहकांच्या नाकेनऊ। गॅसच्या तुटवड्याअभावी मुंबईतील हॉटेल चालकांवर चूल पेटवण्याची वेळ। गॅसअभावी लाकूड कोळसा वापरून चुलीवर स्वयंपाक। दादर माटुंग्यातील प्रसिद्ध मनीज कॅफेमध्ये सुद्धा पेटली चूल। नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह प्रमुख शहरांमध्ये गॅस सिलेंडरसाठी रांगा। गॅस एजन्सी बाहेर रिकाम्या टाक्या घेऊन नागरिक वेटिंगवर। गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यानं नाराजी। रत्नागिरीमध्ये गॅस एजन्सी बाहेर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त। गॅस वितरणाचे नियम बदलल्यानं गोंधळाची परिस्थिती, तर या ठिकाणी बुकिंगमधील दिरंगाईमुळे ग्राहकांमध्ये नाराजी। एलपीजी पुरवठ्यावर राज्य सरकारची करडी नजर। सिलेंडर देणाऱ्या वाहनांना पोलीस सुरक्षा द्या, सरकारचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। तर जिल्हा स्तरावर कंट्रोल रूम आणि विशेष समित्या स्थापन करण्याचेही निर्देश। युद्धामुळे भारतात एलपीजी गॅसची मोठी टंचाई। घरगुती गॅसचा पुरवठा प्राथमिकतेनं करा। गॅस टंचाई संदर्भात मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। तर 17 मार्चपर्यंत जबाब नोंदवण्याचेही निर्देश। आखाती युद्धामुळे लग्नाच्या पंक्तींवर टांगती तलवार। तर पिंपरीमध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं केटरर्सकडून गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी। केटरर्सनी हात झटकल्यामुळे आता वऱ्हाडींच्या जेवणाचा मोठा प्रश्न।